हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुशान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली सद्गुरूंना वंदन। आपणा सर्वांना वंदन करून आजच्या सेवेला चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 210 नंबरच्या ओवीचा विचार करत होतो। ऐसे सर्वज्ञाचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू तो म्हणत असे सुकृपू ऐकिराया, अशी ओवी आपण मागच्या चिंतनामध्ये पाहिलेली होती। आणि तो संजयाची ओवी आहे। संजय बोलतो ऐक राया शब्द वापरला, राजा ऐक। राजा म्हणजे धृतराष्ट्राला शब्द वापरत होतो की ऐसे सर्वज्ञाचा बापू जो सर्वज्ञाचा बाप आहे, सगळ्या ज्ञानाचं ज्ञान असं आहे तो श्रीकृष्ण। आणि जो श्रीकृष्ण ज्ञानदीपू जो ज्ञानाचा दीपक आहे, म्हणत असे सुकृपू। सुकृपी शब्दाचा अर्थ आहे इतका तो कृपाळू आहे। ऐक राया। आता पुढे ज्ञानेश्वर माऊली स्वतः बोलतात, ओव्या टाकतात। तो या पूर्वापार बोलाचा विचारुनी कुमर पांडूचा कैसा प्रश्न अवसरीचा करिता होईल। आता पंडूचा कुमार असा शब्द वापरला आहे, म्हणजे पंडू राजाचा मुलगा अर्जुन म्हणून पंडू कुमार असा शब्द वापरलेला आहे। तो या पूर्वापार बोलाचा म्हणजे भगवंताच्या आत्ताच्या आणि मागच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन आता प्रश्न विचारणार आहे, एवढीच ओवी आहे। म्हणजे मागचा म्हणजे मागं कर्मयोगाबद्दलही बोललेत, दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानयोगाबद्दल म्हणजे सांख्ययोगाबद्दल बोललेले आहेत। आणि दोन्ही गोष्टीचा संभ्रम त्याच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मागील गोष्टीचा विचार करून आता पुढील गोष्टीचा विचार करून आता अर्जुन भगवंताला काही प्रश्न विचारणार आहेत असं माऊली म्हणतात। म्हणून पुढे सांगतात ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती मनपिल पुढा। आता काव्य कसं आहे माऊलींचं बघा, या कथेचा पूर्वापार संबंध रसाच्या उत्कर्षाने पुढे सांगण्यात येईल। म्हणजे रसयुक्त असं बोलणं आहे की ज्या बोलण्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल असं माऊली बोलतात। आता अष्टसात्विक भावाची संपत्ती आणि 9 रसांचा उत्कर्ष होईल म्हणतात। जे सगळे रस जे आहेत ते सगळ्या रसांचा आता उत्कर्ष होणार आहे या पुढच्या काव्यामधून असं माऊली बोलालेले आहेत। आणि या ओवीपासून माऊलींनी शेवटच्या ओवीपर्यंत संपेपर्यंत या 7-8-10 ओव्या ज्या वापरलेल्या आहेत त्या ओव्या त्या स्वतः त्यांनी वापरलेल्या आहेत। म्हणजे आता भगवद्गीतेच्या श्लोकाचा संबंध नाही त्या ओव्यांशी, पण पुढील 5व्या अध्यायाशी मात्र त्या ओव्यांचा संबंध येतो। आणि माऊलींचा जो काव्य अलंकार आहे तो काव्य अलंकार आपल्याला बघायला मिळतो। म्हणून इथं भावाची संपत्ती शब्द म्हणतात। भावाची म्हणजे अष्टसात्विक भाव जे आहेत, अष्टसात्विक भाव हे भक्तीतून निर्माण होणारे असतात। ही सात्विक शब्दाचा अर्थ आहे की जेव्हा जेव्हा भगवंताबद्दलची अशी प्रीती उत्पन्न होते त्यावेळी काहीतरी नाम घेत असताना डोळ्यातून पाणी येणं किंवा चेहरा लालसर होणं, कंठ सद्गदित होणं, अंगावरती रोमांच फुलणं, अशी 8 भाव आहेत म्हणून त्याला अष्टसात्विक भाव म्हणलेला आहे। आणि इथं माऊली म्हणतात की कथेची संगतीने भावाची संपत्ती, भावांची म्हणजे या अष्टसात्विक भाव संपत्ती आणि रसांची उन्नती। कोणते रस हे काय, शृंगार रस, शांत रस, अद्भुत, बिभत्स, रौद्र, हे सगळे 9 रस आहेत। या 9 रसाची निर्मिती सगळ्या ज्ञानेश्वरीमधून आपल्याला बघायला मिळते। पण ज्ञानेश्वर महाराजांना प्रिय असलेला खरा रस कोणता असेल तर शांतरस। त्या शांतरसामध्येच त्यांनी ज्ञानेश्वरीची रचना केलेली आहे। त्यामुळं हे जे आहेत सगळा उत्कर्ष रसांचा इथून पुढच्या कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल।
जयाची या बर्वेपणी की जे आठा रसाची ओवाळणी, जो सज्जनाची या आईनी विसावा जगी. ज्याच्या चांगलेपणावरून शृंगारादी 8 रस जे आहेत त्याची ओवाळणी करावी, जो या जगात सज्जनाच्या इच्छेचा विसावा आहे. म्हणजे सगळे सज्जन विसाव्याला कुठं राहतात, तर एकच रस आहे की ज्याच्यावर ह्या 8 रसांनी ओवाळणी करून टाकावी, आणि तो म्हणजे शांत रस आहे. इथं काय म्हणतात, 8 रसांची ओवाळणी, त्या रसावरून 8 रस ओवाळून टाकावेत, कारण या रसाच्या जवळच सज्जन राहतात. म्हणजे सज्जनांची मूळ स्वाभाविक प्रवृत्ती शांती आहे. त्यामुळे शांती हे सज्जनांचं राहण्याचं ठिकाण आहे असं माऊली म्हणतात. म्हणून शांत रसावरून इतर रस ओवाळून टाकावे, जो शांत रस सज्जनांच्या बुद्धीचा विसावा आहे म्हणतात. ते काय, सज्जनांच्या आयनी विसावा जगी. जगामध्ये विश्रांती घेण्याचं सज्जनांचं ठिकाण कोणतं असेल तर हा शांत रस आहे. आणि इतर जे रस आहेत हे इतर रस पण त्यामध्ये आहेत. हे 8 रस आहेत, त्याची ओवाळणी करून त्याच्यावर टाकायला पाहिजे, इतका तो श्रेष्ठ दर्जाचा आहे. 214 नंबरच्या ओळीमध्ये, तो शांतची अभिनवेल. अभिनवेल म्हणजे आता प्रकट होईल. ते परिसया मराठे बोल. परिसया म्हणजे आता ऐका, मराठी बोल. माझे मराठीचं शब्द जे आहेत ते आता तुम्ही ऐका, जे समुद्राहून सखोल अर्थ भरित. मराठी भाषेचा गौरव केलेला आहे बघा, की ते म्हणतात की समुद्रापेक्षा खोल असलेलं हे मराठीचे बोल आहेत. आणि ह्या ज्ञानेश्वरीच्या उव्यामुळून अर्थज्ञानात तुमच्या भर पडेल. समुद्राहून सखोल अर्थ भरित. आपल्या ज्ञानाची उंची वाढवण्याचं काम ही ग्रंथ करत असतात. ज्ञानेश्वरीचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं त्यामध्ये केलेलं आहे. इतर संत आपापल्या ग्रंथाचं वर्णनसुद्धा करतात, पण ज्ञानेश्वरी इतकं ग्रंथांचं वर्णन, संतांचं वर्णन अन्यत्र अन्य ग्रंथामधून दिसत नाही. जे सगळ्या प्रकारचे अलंकार, काव्यरचना जे आहेत याचा सगळा सर्रास वापर माऊलीने या ज्ञानेश्वरी लिहिताना केलेला आहे. आपण अजून सखोल त्या अर्थामध्ये घुसत नाही, त्यामुळं आपल्याला लक्षात येत नाही की त्यामध्ये नेमकी कोणता गोडवा आहे, त्यामध्ये काय लपून राहिलेलं आहे. म्हणून या सगळ्या ओव्या आहेत ती मराठी भाषा समृद्ध करण्याचं काम या ज्ञानेश्वरीनं केलेलं आहे. म्हणून मराठी भाषा आपली मराठी भाषा आहे, तर प्रत्येक मराठी भाषिकाने एकदा तरी आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा. वाचावी नव्हे, अभ्यास करावा एकदा तरी, म्हणजे काही वर्ष त्यामध्ये घालवावीत आणि बघावं मराठीचा गौरव किती केलेला आहे. एका 6व्या अध्यायामध्ये फार सुंदर ओवी बघा, माझा मराठाची बोलू कौतुके, जे अमृताची पैदा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविन. मी मराठी माझी भाषा अशी आहे की पैजा देऊन अमृताला सुद्धा जिंकेल, एवढी मराठी भाषा माझी समृद्ध आहे. माझा मराठाची बोलू कौतुके, तिचं कौतुक त्या भाषेचं किती करू. हे कौतुक फक्त ज्ञानेश्वरांनी केलं आहे बरं काय. इतर मराठी म्हणून घेणारे आहेत किंवा मराठीचा प्रसार करणारी मंडळी जी आहेत, तर त्यांनी एकदा मराठीची जाणीव करून घेण्यासाठी ज्ञानेश्वरी अभ्यासावी. ज्ञानेश्वरीमध्ये मराठीचा सर्रास वापर आणि ते प्राकृत मराठी जे आहे त्या काळातलं त्याचा वापर केलेला आहे. शब्दाचा संग्रह वाढवायचा असेल ना, तर शब्दाची डिक्शनरी वाढवण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी महान ग्रंथ आहे. त्यामुळे इथं म्हणतात समुद्राहून सखोल अर्थ भरित. आत्ता जे माझे मराठीचे बोल मी बोलणार आहे ते बोल कसे आहेत, शब्द समुद्रापेक्षा त्याची खोली आहे, म्हणजे त्याची खोली ओळखता येत नाही. म्हणून शब्दाचं वर्णन करताना माऊली परत पुढे जाऊन काय बोलतात बघा, जैसे बिंब तरी बचकेची एवढे, परी प्रकाशाशी त्रैलोक्य तोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाढे अनुभवावी. दृष्टांत दिला आहे सूर्याचा बघा. सूर्य दिसायला किती दिसतो, बचके एवढे, म्हणजे छोटासा दिसतो. लांबून आपण बघतो सूर्याचं दर्शन घेतो, केवढासा छोटासा सूर्य दिसत असतो लांबून बघितलं तरी. बिंब तरी बचकेची एवढे, एवढं छोटंसं बिंब आहे. पृथ्वीवरील सूर्यबिंब पाहिले असता तळ हाता एवढं दिसतं. बचके एवढे याचा अर्थ तळ हाता एवढं. परंतु त्याच्या प्रकाशाला त्रैलोक्य देखील अपुरे पडतं. पण प्रसाद त्याचा प्रकाश मात्र त्रैलोक्यामध्ये असतो. दिसायला एवढंसं छोटं दिसतं आणि प्रकाश मात्र सगळीकडे पडलेला असतो. तसं शब्द लहान आणि मराठी जरी असले तर तुम्ही मराठी शब्द म्हणून तिकडं दुर्लक्ष करू नका, कारण त्या काळामध्ये संस्कृताला खूप मान्यता होती. मराठीमध्ये ग्रंथ लिहिणं हे कमी दर्जाचं लक्षण समजलं जायचं. नाथांना सुद्धा विरोध झालेला होता. तुकोबांना सुद्धा ह्याचा त्रास सहन करावा लागला. का तर वेदांची वाणी जी होती ती वाणी मराठीमध्ये आणू नका, कारण सामान्य माणसाला त्याची सवंगता निर्माण होईल.
जर ते वाचायला लागले तर त्यांना त्याची किंमत वाटणार नाही. म्हणून संस्कृतचं भाषांतर मराठीमध्ये तुम्ही करू नका असं म्हटलं जायचं. पण संत कळकळीनं किंवा इतरांचा सर्वसामान्य जे साधक होते त्या साधकांना हे अर्थबोध कळला नसता आणि म्हणून मराठीमध्ये सगळे ग्रंथ आणले. तुकारामांची गाथेला तरी 5वा वेद समजला जातो. इतकं श्रेष्ठ दर्जाची वाणी तुकोबांची आहे. नाथांचं भागवत बघितलं की आपण मराठीचा कसा वर्णन, मराठी भाषेत कसं लिहावं, कसं काव्य करावं, रचना कशी करावी, ललित काव्य कसं असावं, त्याचं व्याकरण कोणतं वापरावं, त्यातले सगळे अलंकार कसे येतील हे नाथ भागवतामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तसंच ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरीची बरेचशी गोष्टी कॉपी जी आहे ती आपल्याला नाथ भागवतामध्ये बघायला मिळते. त्याचं कारण आहे नाथांचं आणि नाथ हे माऊलींचा अवतारच मानलेले आहेत. म्हणजे ज्ञानाचा एका म्हणतात आणि नामाचा तुका अशी बोलीभाषेत म्हणच पडलेली आहे. नामाचा तुका म्हणजे नामदेव महाराजांनी राहिलेले जे काही अभंग होते ते स्वप्नात येऊन तुकोबांना सांगितलेले आहेत आणि तुकोबांनी नंतर त्याची रचना वाढवून जी नामदेव गाथेच्या पलीकडे जाऊन आणि अभंग लिहून काढलेले आहेत. म्हणून नामाचा काय म्हणतात तुका आणि ज्ञानाचा एका म्हणजे एकनाथ महाराज. जर आपण नाथ भागवत जर वाचलं 18,000 ओव्यांचं काव्य एकादश स्कंदावरती. एक भागवतातला एक स्कंद आहे, 12 स्कंद आहेत भागवताचे, पण त्या एका स्कंदावरती 18,000 ओव्यांचं काव्य लिहिलं आहे. उद्धव गीता त्यामध्ये आहे, यादवांचा वंश कसा नष्ट झाला त्यामध्ये आहे, त्यामध्ये महाभारत आहेत, पुराण आहेत, इतर सगळी वर्णनं त्यामध्ये आपल्याला भागवतामध्ये एकादश स्कंदावर नाथांच्या भागवतामध्ये. आपण जे भागवत सप्ताह जो ऐकतो ते सगळं भागवत असतं, त्यामध्ये 12 स्कंदांचा उल्लेख आहे. पण नाथांनी जे स्कंद लिहिला तो एकच स्कंद आहे, तो म्हणजे 11वा स्कंद. त्या 11व्या स्कंदावरती 11,000 ओव्या लिहिलेल्या आहेत. बरोबर माऊलींच्या दुप्पट ओव्या त्यामध्ये आहेत. यामध्ये 9,000 ओव्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, पण नाथांनी 18,000 ओव्यांचं ते काव्य लिहिलेलं आहे. म्हणून म्हणतात शब्दाची व्याप्ती कशी आहे तर याप्रमाणे आहे. तर शब्द लहान वाटतील, मराठीत आहे असं वाटतील, तर त्याची अर्थदृष्टीने असलेली व्यापकता अनुभव घेऊन बघावी. तुम्हाला जर व्यापकपणा त्या शब्दांचा बघायचा असेल तर शब्दांचा अनुभव घ्या, शब्द वाचू नका नुसतं म्हणतात ते. पारायण करून ज्ञानेश्वरी कळणार नाही, किती हजार पारायण आपण जरी केली तरी. पण त्याच्या शब्दाच्या अर्थापर्यंत आपण गेलो, अर्थाचा भावार्थ किंवा लक्षार्थ बघायला लागलो प्रत्येक शब्दाचा, तर आपल्याला ज्ञानेश्वरीचा खरा अर्थ कळायला लागेल. आणि ज्ञानेश्वरींची शब्दांची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती पण कळायला लागेल. म्हणून इथं म्हणतात बिंब तरी बचके एवढी परी प्रकाशाची त्रैलोक्य चोकडे. प्रकाशाच्या बाबतीमध्ये मात्र सगळ्या त्रैलोक्यामध्ये सूर्याचा प्रकाश पडतो. दिसायला मात्र एवढं छोटंसं दिसतं आणि त्याचा प्रकाश मात्र केवढा पडतो, सगळीकडे पडलेला असतो. म्हणून शब्दांचा व्यापकपणा जो आहे तो सूर्यासारखा आहे. दिसायला छोटा पण अर्थाच्या दृष्टीनं व्यापक आहे. दिसायला कमी वाटतं पण अर्थ व्यापक आहे. शब्द ओव्या लहान आहेत, त्याच्या ओव्यांची रचना जर बघितली, दासबोध, एकनाथी भागवत आणि अन्य ग्रंथ जर आपण बघितले आणि त्या ग्रंथांची जर तुलना करायला लागलो तर ज्ञानेश्वरीच्या ओव्या एकदम छोट्या आहेत. 3.5 शब्दांची ओवी आहे ती. 3.5 ओव्यांचे एक ओवी आहे. 3.5 त्यामध्ये तुकडे टाकलेले आहेत. म्हणजे पूर्ण 4 नाही आहेत ते. पण एकनाथी भागवतमध्ये दासबोधामध्ये पूर्ण 4 आहेत. म्हणजे वर्णन पूर्ण केलेलं आहे. तसं केलेलं नाही. इथं आपल्याला तोकडापणा जाणवतो ह्या ओवीमधून. म्हणून माऊली म्हणतात कधीतरी माझ्या ओव्या तुम्हाला छोट्या वाटतील पण अर्थाच्या दृष्टीनं त्या मोठ्या आहेत. म्हणजे जे सूत्ररूपानं सांगायचं असतं ना ते सूत्ररूपानं सांगण्याचा प्रयत्न माऊलीने केलेला आहे. पूर्वी सूत्ररूपानं बोललं जायचं, थोडक्यात बोलायचं पण जास्त अर्थ सांगायचा, जास्त वर्णन त्यातून बघायला मिळलं पाहिजे. आज आपण गीता दीपस्तंभाचा अभ्यास करायला लागलो किंवा परमार्थ विज्ञान परमपूज्य काकांचं बघायला लागलो तर गीता दीपस्तंभांचा अर्थ लिहिताना, श्लोकांचा अर्थ लिहिताना फार छोटा अर्थ लिहिलेला आहे. जास्त अर्थाने फार पसारा केलेला नाही परमपूज्य काकांनी लिहिताना. पण प्रत्येक ओळ जी आहे ना त्यातला शब्द घेतला तर त्याच्यावर प्रवचन देता येईल एवढा शब्द आहे तो. हे सूत्रबद्धता याला म्हणायची. कमी शब्दामध्ये मोठा अर्थ सांगण्याची पद्धत ज्ञानेश्वरांनी ती पद्धत वापरलेली आहे. म्हणून ते म्हणतात बचके एवढं जरी सूर्याचं बिंब दिसत असलं तर प्रकाश मात्र सगळीकडे पडतो. तसं अर्थ शब्दाच्या दृष्टीनं तुम्ही जर आकार बघितला तर शब्दाचा आकार कमी आहे पण त्याचा अर्थ मात्र व्यापक आहे आणि तो तुम्हाला अनुभवता येईल असं म्हणतात. प्रसिद्ध ओवी आहे ही.
बऱ्याच वेळा दुसऱ्या कुठल्या दृष्टांतासाठी वापरली जाते. तुम्हाला दिसतंय असं छोटं, पण त्याच्यामध्ये फार ताकद असते हे सांगण्यासाठी ही ओवी वापरतात. दिसायला लहान, मूर्ती लहान, पण कीर्ती महान, याचा वर्णन करताना ही ओवीचा संदर्भ देतात. काही वक्ते मंडळी प्रवचनामधून कीर्तनामधून ह्या ओवीचा संदर्भ देतात. ही ओवी लिहून घेण्यासारखी आहे. जैसे बिंब तरी बचकेची एवढे, परी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे. थोकडे म्हणजे कमी. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. शब्दाची व्याप्ती तेने पाडे म्हणजे त्या बाबतीत अनुभवावी, तशा पद्धतीनं अनुभवावी. नाही तर नुसतं शब्द बघून येत असं म्हणायचं आहे त्यांना. ना तरी कामित याची इच्छा, फळे कल्पवृक्ष जैसा, बोलू व्यापक होय तैसा, तरी अवधान द्यावे. आता आणि परत सांगायला चालू केलेलं आहे बघा, की कामना करणारा जो कल्पवृक्ष असतो तो फळ देतो. म्हणजे काय तिथं म्हटलं ना, की काल्पनिक वृक्ष सगळ्यांच्यामध्ये सांगितलेला आहे. हा काल्पनिक आत्ता आपण म्हणतो, पण पूर्वी असे नाही. कल्पवृक्ष जो शब्द वापरतात किंवा ही जे आहे वापरतात कल्पवृक्ष. कल्पवृक्ष म्हणजे ज्या वृक्षाच्या खाली बसलो आणि इच्छा केली तर हवं ते मिळतं. माऊलींची ओळीच आहे ना पसायदारामध्ये, जो जे वांचील तो ते लाहो. त्यांनीच सांगितले ना, माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरीचा मुळापासून अभ्यास करणारे जे लोक आहेत त्यांना जे जे हवं आहे ते ते मिळेल. माझी ज्ञानेश्वरी ही कल्पवृक्षासारखी आहे माऊली बोलतात. हा मोठेपणा सांगत नाहीत बरं का, खरंच कल्पवृक्ष आहे. कोण तिथे जाऊन त्यांनी त्याचा अनुभव घेतला पाहिजे, ज्ञानेश्वरीच्या त्या छायेत जायला पाहिजे त्या वृक्षाच्या, त्याशिवाय ते कळणार नाही. लांबून त्याची खोली समजणार नाही. आणि खोली जर समजायची असेल तर माऊली म्हणतात काय, ना तरी कामित याची इच्छा, म्हणजे जो इच्छा करणारी जे लोक असतात त्यांची इच्छा पूर्ण करणं. फळे कल्पवृक्ष जैसा, तसं कल्पवृक्ष फळ देतो. बोलू व्यापक होय तैसा, त्याप्रमाणे मराठीचे बोल आहेत ते श्रोत्यांच्या अपेक्षित अर्थाला व्यापणारे आहेत, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे आहेत. त्यांना आत्मज्ञानाची पूर्ती करून देतील, त्यांचा प्रपंच व्यवस्थित चालवतील, त्यांच्या संसारात सुद्धा त्यांना आनंद वाटायला लागेल असं माऊलींना म्हणायचं आहे. तुम्ही अर्थाचं व्यापक पण जरा बघा, हे बघितलं आपण खरंच त्याच्यावरती जर विश्वास ठेवला तर निश्चितपणाने पुढे 18व्या अध्यायामध्ये जे भयंकर वर्णन केलेलं आहे, इतकं ज्ञानेश्वरीचं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे. पुढे जाऊ बघू, पण हे श्रेष्ठत्व प्रत्येक ठिकाणी टाकलेलं आहे. सांगताना ते बोलतात काय माहिती आहे का, गीतेबद्दल सांगतात. मी गीतेबद्दल बोलायला लागलोय म्हणतात, पण खरं पाहता ती ज्ञानेश्वरीचीच प्रशंसा असते त्यामध्ये. त्यामध्ये त्यांच्या सद्गुरूंची प्रशंसा त्यामध्ये केलेली असते. पण सांगताना मात्र त्यांनी गीतेचा आधार घेतलेला आहे आणि गीतेचं स्पष्टीकरण मी देतो असं बोलतात. पण ते सगळं स्पष्टीकरण ज्ञानेश्वरीला लागू होते असा त्याच्यातला अर्थ आहे. म्हणून म्हणतात एखादा कल्पवृक्ष जसा इच्छिलेलं फळ देतो, तसंच ही ज्ञानेश्वरी आहे किंवा माझे अर्थ जे आहेत हे ज्ञानेश्वरीतले शब्दार्थ हे सुद्धा तुम्हाला सुद्धा तसेच फळ द्यायला मागे पुढे पाहणार नाहीत. म्हणून कामना करणारे जे असतात त्यांना हा ग्रंथ आपल्या पारमार्थिक इच्छा पूर्ण करेल. आपल्याला खरी तळमळ मोक्षाची आहे आणि मोक्षाची तळमळ असल्यामुळं खरंच त्या ज्ञानेश्वरी श्रमताना अनेकांना मुक्त झालेल्याचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही, ही ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा आहे बरं का. आणि या प्रतिज्ञा फक्त जर आपली श्रद्धा जर आढळ असेल तर तसाच खरा अनुभव येईल. जर पहिल्यापासून शेवटपर्यंत ओव्या ज्यांनी त्या अभ्यासल्या ऐकल्या त्यांना खरंच त्याचा अनुभव येणार आहे. फक्त त्या काळजीपूर्वक त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्याशी आपलं नातं जुळवून घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वरीवर प्रेम असायला पाहिजे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे. कशाला तरी मी सांगायला लागलोय, शहाण्या माणसांना ते माहितीच आहे. माऊली कसे बोलतात बघा, मी हे सांगायची काही गरज नाही. मी या संबंधी अधिक काय सांगावे, जे सर्वज्ञ श्रोते आहेत ते आपोआपच शब्दार्थाची व्याप्ती जाणतील. म्हणून चांगले लक्ष द्यावे, निके चित्त द्यावे, म्हणजे चांगलं लक्ष द्यावे ही माझी आज्ञा नसून विनंती आहे. तरी निके चित्त द्यावे ही विनंती माझी. मी विनंती करतो तुम्हाला. म्हणजे जे श्रोते त्यांच्या समोर बसले होते ना त्यांना उद्देशून ते बोलायला लागलेत. वास्तविक ते श्रोते किती तोकडे असतील, किती कमी असतील, किती लोकांना त्या काळात त्यांचं महत्त्व पटलं असेल. जेव्हा ज्ञानेश्वरी नेवासा ठिकाणी सांगितले गेले त्यावेळी किती लोक असतील, फार कमी असतील. कारण त्यांना कुणाला काय त्याच्याबद्दल आवड किंवा कुणाला काय, ज्यांची पुण्याई अगदी काटोकाट भरली असेल आणि सुखरूप सगळं जुळून आलं असेल तेच लोक तिथं उपस्थित असतील आणि त्यांनी प्रत्यक्षात ज्ञानेश्वरी माऊली सांगताना ऐकले असेल. फार कमी लोक असतील. पण हे बोलताना आता कुणाला बोलायला लागलेत,
आज 725 वर्षानंतर सुद्धा हे शब्द आम्हाला लागू व्हायला लागलेले आहेत. याचा अर्थ आम्हीच त्यांचे खरे श्रोते आहोत. ते श्रोते जे बोलतात ना ते आमच्यासाठी बोलतात. त्यावेळेचे नेवासातले श्रोते असा अर्थ तो तात्पुरता घेऊया, पण खरा अर्थ तो असा आहे, असो काय जाणावे हे सर्वज्ञ जाणती स्वभावे. म्हणजे जे सर्वज्ञ आहेत ते सगळे ते जाणतील असं म्हणतात. सर्व जाणकार आहेत त्यांना कळेल. लक्ष द्या ही माझी विनंती आहे. जे ते साहित्य आणि शांती. बघा आता वर्णन कसं आहे. मराठी अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी तरी पर्वणी आहे. मी खूप वेळा बोलता अनेक वेळा म्हणलो, मराठीचे जे शिक्षक आहेत जे अगदी कॉलेज लेवल सिनियर कॉलेजपर्यंत शिकवतात त्यांनी एकदा अभ्यास करून बघा एक वर्षभर ज्ञानेश्वरीचा, आणि मग जाऊन मुलांच्या समोर उभा राहून बघावं आणि त्यांच्या त्या वक्तव्यातली धार त्यांनी अनुभवावी. पण फारसे लोक तिकडे जात नाहीत. किचकट आहे, कळत नाही, समजत नाही हीच त्याची खासियत आहे. समजायला काय एवढं काय सोपं आहे काय रस्त्यावर पडलेले शब्द आहेत काय ज्ञानेश्वरी म्हणजे? कुणीही जावं आणि गेल्याबरोबर समजावं असं? ज्यानं खरोखर तनमनानं जीवानं त्याचा सेवक होय, पुढं आले ना 18व्या अध्यायामध्ये, जो माझं तनानं मनानं माझा जो सेवक होतो त्यालाच ती कळेल म्हणतात. ते इतरांना लक्षात येणार नाही. जे काय असणार आहेत की सुमती असतील आहेत, अनिंदकू अनन्य गती गोप्य तयापूर्तीचा आवळी जे म्हणलेलं आहे, हे गुपित कुणाला कळेल? जे अनिंदक आहेत, ज्यांची बुद्धी चांगली स्थिर झालेली आहेत, अशांनाच ही ज्ञानेश्वरी समजेल. पहिल्या अध्यायामध्ये वर्णन करताना त्यावेळी आपल्याला बरंचसं त्यामध्ये आपण अधिकाऱ्याच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. इथं म्हणतात जेथ साहित्य आणि शांती हे रेखादिशे बोलती, जैसे लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. काय सुंदर वर्णन आहे. एका ज्ञानेश्वरीचं किंवा ओव्यांचं वर्णन करताना वर्णन करावं ते ज्ञानेश्वर माऊलींनीच करावं. इतकं सुंदर शब्द त्यांना कसे सुचले त्या काळात आणि कसे लिहिलेले आहेत हे बघण्यासारखं आहे. की म्हणतात माझ्या साहित्यामध्ये शांतीचं प्रतिबिंब तुम्हाला दिसेल. जे तर साहित्य आहे आणि शांती आहे. म्हणजे ललित काव्य म्हणतात, सौंदर्य काव्यात असतं. हे काव्यातलं सौंदर्य त्यामध्ये बघायला मिळेल. त्याच्या पूर्वीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा फार मोठे कवी होऊन गेले. अगदी कालिदासासारखे कवी सुद्धा नंतरच्या टप्प्यामध्ये होऊन गेलेत. पण हे काव्य जे आहे त्या काव्यामध्ये फक्त सौंदर्य दिसेल पण शांतीचा अनुभव ज्ञानेश्वरीमध्ये येईल असं ते म्हणतात. एकीकडे तुम्हाला साहित्य दिसतं पण साहित्य बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल. एखादी कादंबरी वाचायला की आपण मोहून जातो. बघा काय शब्द भांडार आहे. वि स खांडेकरांच्या, नाशी फडक्यांच्या पूर्वीच्या कादंबऱ्या आजही तुम्ही उघडून बघितल्या, ययाती मृत्युंजय किंवा श्रीमान योगी सारख्या शिवाजी सावंतांच्या किंवा बाबा कदमाच्या कादंबऱ्या जरा आजही आपण वाचायला लागलो ना तर वाटते काय बहार करून टाकली आहे शब्दांची. फक्त तिथं सौंदर्य बघायला मिळतं. पण शांती अनुभवायची असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये यावं लागेल. मग शांतीच नुसतं नाही म्हणतात, ते तुमचं मनोरंजन सुद्धा मी केलेलं आहे. कोणतं? काव्य वाचताना सुद्धा गायल्यासारखं ते काव्य आहे. गात गात ज्ञानेश्वरी म्हणावी असं त्याचं वर्णन आहे. गीतेचा अर्थच आहे. गीता म्हणजे गायन केलेलं आहे. ते गीता ह्या शब्दातच गायन आहे. त्यामुळं ही सुद्धा गायनाचाच प्रकार आहे. म्हणून इथं म्हणतात की जे तर साहित्य आणि शांती रेखा दिसे बोलती, त्यामधली रेषा बोलकी दिसते. त्यामुळे साहित्य आणि शांती दिसेल. इथं काव्यही आहे, इथं मोक्षही प्राप्त होईल. इथं रस पण आहे, सगळे रस बघायला मिळतील. पण ते रस परतत्वाचा स्पर्श करून देतील. परतत्व म्हणजे कोणतं? आत्म्याच्या स्पर्श करून देतील. आपल्याला आपण आत्मरूप आहोत अशी जाणीव व्हायला लागेल ज्ञानेश्वरी वाचता वाचता वाचता. इतकी ताकद त्यामध्ये आहे. म्हणून तुम्ही म्हणाल की नुसतं काव्य लिहून ठेवलंय वाटतंय, मग काव्याचा आनंद काय? सौंदर्य आहे. पण सौंदर्याच्या पलीकडे जाऊन ती रेखा मधली पुसट झालेली आहे. साहित्य आणि शांती यामधली रेखा दिसत नाही. रेखा दिसे बोलती, मधली रेखा असेल पण ती रेखा बोलकी काय आहे तर दोन्ही गोष्टी सांगतात. ज्यामध्ये काव्य आहे, मोक्ष आहे, रस आहे, परतत्व आहे. साहित्य मनाला रिजवेल आणि अध्यात्म आहे की आनंदाची अनुभूती आणून देईल. त्यामध्ये मन तरी शांत होणार. काय काव्य आहे? एकाएकाची वाचाल तोंड होणार आहे. त्यामुळं ते बोलके होणार आहेत. माणसं बोलताना थांबायला लागणार नाही. त्यांना शब्दाची वाट बघावी लागणार नाही. आता शब्द काय बोलू, ह्याच्या पुढचं काय मला सूचना झालंय. लिहायला बसले तर सर 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 लिहायला लागतील ज्याने ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला आहे. म्हणून म्हणतात ते साहित्य आणि शांती आहे. बरं ते लिहिणं झालं, बोलणं झालं, तुमचं वक्तृत्वही चांगलं होईल. पुढं 18व्या अध्यायामध्ये म्हणतात वक्तृत्व नुसतं उपयोगाचं नाही तर त्या ठिकाणी अध्यात्माचा स्पर्श पाहिजे. नुसता पंडित काय कामाचा जो आत्मज्ञानी नाही तो.
जो जीवनमुक्त नाही तर त्याचं पांडित्य काय करायचं कामाचं आहे? मोठा वक्ता आहे, मोठमोठे लेखक आहे, पण त्याला जर त्याचा स्पर्श नसेल परतत्वाचा तर. म्हणून वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शू जायचा 18व्या अध्यायातली ओळ आहे बघा. वाचेतनं परतत्व, वाचे बर्वे कवित्व, नुसतं बोलण्यापेक्षा काव्य चांगलं, आणि कवित्व रसिकत्व, नुसतं काव्य काय कामाचं, त्यामध्ये रस पाहिजे, आणि नुसता रस काय कामाचा, रसिकत्वे परतत्व स्पर्शू जायचा. जे भगवंताला स्पर्श करत नाही ते काव्य कसलं? जे भगवंताच्या भक्तीची वाढ करत नाही ते काव्य कसलं? तुकोबांचा अभंग म्हणायला लागलं की भक्तीतले सगळे फुलावरी आपल्या अंगामध्ये यायला लागतात. एकदा म्हणून बघावं अभंग कधीतरी, नुसतं वाचून बघून कळत नाही. तुकोबा गात होते, चिपळ्या घेऊन टाळ घेऊन गात होते, आणि गात असतील तर कसे गात असतील असा विचार करून जर आपण म्हणायला लागलो तर त्याची अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. तशाच पद्धतीनं माऊली म्हणतात, हिथं जे सेत साहित्य आणि शांती रेखा दिसे बोलती, जैसे वर्णन आता दृष्टांत कसा दिलेला आहे बघा. जैसे लावण्य, गुण, कुळवती आणि पतिव्रता, 4 दृष्टांत एका स्त्रीच्या बाबतीमध्ये दिलेले आहेत, आणि 4ही दृष्टांत लागू करावेत. कुणाला म्हणतात ते? माझ्या काव्याला लागू करून बघावेत. माझं काव्य कसं आहे म्हणजे गुणवान आहे, माझे काव्य कसे आहे, माझ्या काव्यामध्ये गुणवत्ता तुम्हाला दिसेल, नुसती काय नाही क्वांटिटी नाही. कोणतरी म्हणाल काय ढीगभर 9000 ओव्या लिहून ठेवल्या, हाय काय त्यामध्ये? नाही, त्याला क्वालिटी पण आहे, नुसती क्वांटिटी नाही. तर क्वालिटी म्हणजे गुणवान आहेत, मनाला प्रसन्न करणारे आहेत, गण विषय सोप्या भाषेत सांगण्याचे गुण त्याच्यामध्ये आहेत, कुठलाही दोष आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामध्ये सौंदर्य आहे, लावण्य, लावण्य म्हणजे सौंदर्य आहे, आणि ते सौंदर्य म्हणजे वेळ लावणारी भाषा आहे. त्या भाषेचे जर कंगोरे बघायला लागलो ना आपण, फार अगदी अभ्यास करणाऱ्यांनाच ते कळेल. ते काल परवाच्या काय आपण चिंतनामध्ये एक ओळी घेतली होती, आता करुणी काय ठाण देवी काय आत्मा, आता आत्मप्रभा नीच नव्हे, तेची करुणी ठाण देवी, जो इंद्रियाशी चोरुनी जेवी तयाशी पाहावे. त्या ओवीचा विचार करताना आपण करायला होतो की आत्म्याच्या प्रकाशामध्ये, आत्म्याचा प्रकाश दिवा कंदील असा अडकून ठेवलेला आहे, कशाचा? आत्म्याची प्रभा पडलेली आहे, आणि त्या प्रभावामध्ये त्याची करुणी ठाण देवी ती मांडलेलं आहे, जो इंद्रियाशी चोरुनी जेवी. आणि जेवणाचं ताट आहे, ते ताट कुठलं आहे? आनंदाचं आहे. सगळं सगळं आनंद विषय त्यामध्ये आहेत, पण तो विषय सेवन कसा करतो? इंद्रियांना न सांगता आत्म्याच्या प्रकाशामध्ये तो जेवतो. काय वर्णन आहे ते त्यांचं त्याने माहिती. हे वर्णन हे आपल्याला फारसं लक्षात येत नाही. म्हणून सगळ्या काव्यातनं बघायला गेलं किती प्राणी आहेत, किती पक्ष्यांचं वर्णन आहे, निसर्गाचे किती गुण यामध्ये सांगितलेले आहेत. समुद्राच्या उटाठिव्या आम्हाला कळल्या नसत्या ज्ञानेश्वरीशिवाय. सूर्याचं येणं उगवणं हा कोपर्निकसचा काय कुणाचा सिद्धांत आहे, 16व्या शतकात सांगितलं, पण माऊलीने 13व्या शतकात सांगून ठेवलंय. सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणतात. दिवस रात्र होतात आणि पृथ्वी गोल आहे, हे त्यांनी सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये. नंतर शोध लागलेत बरं का हे, आणि शोध लागले म्हणून कोणकोणतरी वाहवा केली, त्यांची नावं पण झाली. पण ज्ञानेश्वरी वाचली की कळतं आपल्याला की साखरेचं बोलणं त्यांच्याकडे आहे. आता पुढे आलेलं आहे. गूळ साखर शब्द जे वापरतात ना, आणि सगळे विविध प्रकार भाज्यांचे, त्यांचे स्वयंपाकातले प्रकार, सगळं इथं बघायला मिळतं. म्हणून साहित्य आहे. पण आत्म्याबद्दलचा विचार केला तर आत्मज्ञानाचाही विचार केला आहे, त्यामुळे शांती पण आहे. म्हणून काय म्हणतात, साहित्य आणि शांती ही रेखा असे बोलती, जैसे लावण्य गुण सौंदर्य जे आहे भाषेचं, उपमा काय, अलंकार काय दिलेत, असं नटवून ठेवलेलं आहे. सगळे दागिने घातलेत त्यांना, उत्प्रेक्षा अनुप्रास सगळे अलंकार त्यामध्ये त्यांनी घातलेले आहेत, आणि नटवून ठेवलेत ज्ञानेश्वरीला. हे नटवणं म्हणजे सौंदर्य आहे. कुळवान आहे ज्ञानेश्वरी, कुलवती शब्द वापरला. आता हे आपण दृष्टांतीने दिला आहे, पण दृष्टांताचा अर्थ काढायला लागलोय आपण. वास्तविक दृष्टांताजवळ थांबायचं नाही म्हणतात माऊली, चला पुढे म्हणतात. पण चला पुढे तर जाऊच कुठं वाटतंय. एवढे साहित्याचं वर्णन आणि वाङ्मयाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये बघायला मिळते आपल्याला. आता इथं म्हणतात ती कशी आहे? कुळवती आहे. कुळवती म्हणजे चांगल्या कुळातून आलेली आहे ती कन्या. ही कन्याचे एका वर्णन आहे. लावण्य गुण कुळवती पतिव्रता, 4 शब्द वापरलेले आहेत, आणि 4ही शब्द एकाच ठिकाणी कसे बरे असतील, पण माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत मात्र. असं सगळ्याच एखादी स्त्री अशी कशी असेल? सुंदर पण आहे, म्हणजे काय म्हणतात, तिच्याकडे लावण्य आहे, तिच्याकडे गुण पण चांगले आहेत, ती चांगल्या कुळातून आली, आणि पतिव्रता पण आहे. असं शक्य आहे सगळं? हे वर्णन मात्र ज्ञानेश्वरीला लागू पडतं असं माऊली म्हणतात. म्हणून कुळवती शब्द वापरला म्हणजे काय?
माऊलींनी भाषा कुठली आणलेली आहे? भगवद्गीतेतली. भगवद्गीता आली कुठून? वेदातून आलेली आहे. आणि वेद म्हणजे हे सगळे भगवंताच्या कुळातून आलेले आहेत. कुणी वेदाचं स्फुरण केलं? भगवंतानी. ऋषीमुनींनी त्याचा अभ्यास केला, तो वेदाच्या दृष्टीनं प्रकट झाले. वेदातून उपनिषद आणि वेदांताचा अभ्यास आपण करायला लागलो, उपनिषदं निघाली. उपनिषदातूनच आपल्याला भगवद्गीता प्राप्त झाली. आणि भगवद्गीता ही ज्ञानेश्वरीतून आलेली आहे. म्हणून कुळ कुठला आहे बघा? भगवंताचं कुळ आहे, म्हणून ती कुळवती आहे ज्ञानेश्वरी. आणि पतिव्रता शब्दाने वापरलेला आहे. पतिव्रता म्हणजे भगवंतावर निष्ठा ठेवणारी आहे. तिची निष्ठा केवढी आहे बघा, की भगवंताशी एकरूप आहे. कुठं सोडलंय काय बघा धागा. भगवंताने आपण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं बोलणं जे आहे ते भक्ती, ज्ञान, वैराग्य, कर्म, योग, उपासना ह्या थिरीज बोलणं नाही कुठं. एवढी निष्ठा सांभाळलेली आहे. म्हणून वर्णन करताना असं करतात की जैसे लावण्य, गुण, कुळवती आणि पतिव्रता. परमपूज्य खंडाळकर महाराजांनी 4-5 ओळींचा अर्थ इथं दिलेला आहे. बघण्यासारखा अर्थ आहे तो. 218 नंबरची ओवी आहे. हे सगळं एकत्र येत नाही. किती सुंदर वर्णन एका व्यक्तीचं, एका स्त्रीचं केलेलं आहे बघा. लावण्य, गुण, कुलवती आणि पतिव्रता. आता पुढे बघा. आधीची साखर आवडे आणि त्याची जरी ओकदी जोडे, तरी सेवावी का कोडे नावा नावा. नावा नावा म्हणजे पुन्हा पुन्हा. समजा एखाद्यानं रोगाचं औषध आहे आणि ते औषध तिने सांगितलं. आता साखर खायला कुणाला आवडत नाही? आवडते. पण कोणीतरी सांगितलं असतं, आता औषध खायला कडवट असतं, खावंसं वाटत नाही. पण असा एखादा वैद्य भेटला आणि त्यानं असं एखादं औषध दिलं की ते औषध साखरेबरोबर म्हणे खायचं आहे. किती चांगली गोष्ट आहे. मग ती साखरेतून खाल्लं तर त्याचा परिणाम म्हणे होणार आहे. आता आपल्याकडे सुद्धा मधाबरोबर खाताना औषधं देतात, तसाच प्रकार आहे. म्हणून माऊली म्हणतात आधीच साखर आवडे. ते रोगी आहे ना, त्याला खूप साखर अगोदरच आवडत असते गोड खायला. आणि त्याची जरी ओखदी जोडे, तो आजारी पडला. ओखदी म्हणजे औषध. औषधातून जर त्याला मात्रा द्यायची ठरली तर सेवावी ना का कोडे. मग ती खावावी काय नको? नावा नावा पुन्हा पुन्हा. काय म्हणता? रोग्याला आधी साखर आवडत होती आणि ती जर वैद्याने दिलेल्या औषधाच्या रूपाने मिळाली तर त्याने ती आवडीने पुन्हा पुन्हा का खाऊ नये. म्हणून माझे हे साहित्य आणि सगळं हे वर्णन केलंय आत्म्याचं, हे पुन्हा पुन्हा त्याचं सेवन का करत नाही तुम्ही? सगळंच आहे, तुम्हाला त्रासही होणार नाही आणि तुमचा रोगही बरा होईल. खाताना गोड वाटेल आणि परिणाम रोग घालवणे. कुठला रोग लागलाय आम्हाला? भवरोग आहे. या भवरोगातून बाहेर पडायचं असेल तर ज्ञानेश्वरी उपाय करणार आहे. पण ज्ञानेश्वरी नुसती कडवट नाही. आणि कारण सगळी औषधं जी कडवट असतात ती रोग बरा करतात. मग ज्ञानेश्वरी म्हणतात माझ्याकडे औषध आहे ते गोड आहे. तुम्हाला गोड आवडते ना, त्यासाठी मी तयार केले ते, आणि ती ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीतले शब्द गोड आहेत आणि परिणाम रोग घालवणारे आहेत. असं वर्णन करायचं आहे त्यांना. दृष्टांत नुसता देऊन सोडत नाहीत, आज त्याचा खोल अर्थ आहे. म्हणून समुद्रा इतके समुद्रावनी सखोल अर्थ भरित असं वर्णन त्यासाठी केलेलं आहे. समुद्राची खोली एक वेळा मोजता येईल, पण दुसरी भक्तीची खोली जी आहे ना ती मोजता येणार नाही. म्हणजे खोली पारून येणी जे तरी भक्ती न बुडी जे, धोकडाची लाहीजे न मरता मोक्षू. 12व्या आहे. काय खोली केवढी आहे भक्तीची? खूप खोल आहे, समुद्रापेक्षा खोल आहे. पण समुद्रामध्ये खोल आहे म्हणून समुद्राची खोली मोजा गेलेली बुडतात. आणि माऊली म्हणतात समुद्राच्या खोली जास्त असल्यामुळे बुडाल, पण भक्ती त्याच्यापेक्षा खोल आहे पण ती वाचवते. गंमत बघा. खोली हे पारून येणी जे तरी भक्ती न बुडे जे, रोकडाची लाई जे न मरता मोक्षू. तुम्ही मरणारही नाही आणि तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल इतक्या खोलात बुडून. आणि समुद्रात बुडलो तर आपण मरून जाणार. इथं न बुडता मोक्ष आहे. तशी माझी ज्ञानेश्वरी आहे. काय वर्णन केलेलं आहे बघा. आधीच साखर आवडे आणि त्याची जरी ओखदी जोडे, तरी सेवावी का सेवावी ना का कोडे नावा नावा. आता पुढचा दृष्टांत बघा. सहजे मलया अनिल मंद सुगंध तया अमृताचा होय स्वाद आणि तेथीची जोडे नाद दरी दैवगत्या. बघा योगायोगानं, दैवगत्या म्हणजे योगायोगानं. मलयानील नील अनिल म्हणजे वारा. मलयावरून सुटणारा, मलय पर्वतावरून सुटलेला मंद वारा. आणि तो मंद वाऱ्याची झुळ किती गार असते. म्हणजे एखादा त्रासलेला, शिंदलेला असेल, उकाड्यानं दमलेला असेल तर त्याच्यासाठी वाऱ्याची झुळ कशी असते? शांती देणारे असते. भगवंताचं नाम जसं आहे, भगवंताचा स्पर्शसुद्धा शांती देणारा असतो. माऊलीने तेच वर्णन केलेलं आहे. जसा मलय पर्वतावरून वारा वाहवा आणि त्या वारा कसा आहे तर झुळूक आहे वाऱ्याची आणि तो पर्वतावरून येतो, पण येताना नुसता येत नाही तर सुगंधी वारा आहे.
म्हणजे आपल्याला जो सुगंध चंदनाचा सुगंध आहे तो सुगंध घेऊन येतो, आणि जर त्यामध्ये अमृताची गुढी आहे आणि समजा योगायोगानं त्यामध्ये काय आहे, नाद सुद्धा आहे, मधुर असा संगीताचा नाद आहे. काय काय आहे, अमृताची गुढी आहे, संगीतातला नाद आहे आणि सुगंध पण आहे, वर्णन केलेलं आहे, आणि वारा मंद आहे, त्रास देणारा नाही, सोसाट्याचा वारा उडवून लावतो, पण हा मंद वारा जो आहे तो मंद वारा झुळूक आपल्याला शांती देतो. मलयगिरीचा वारा सहजच मंद आणि सुगंधी, शिवाय त्याला अमृताची गोडी प्राप्त झाली आणि दैवगतीने त्या ठिकाणी सुस्वरांचाही लाभ झाला. म्हणजे स्वर सुद्धा ऐकायला मिळायला लागले, संगीत सुंदर ऐकायला मिळायला लागले. मलयागिरीवरून सुंदर अशी मंद वाऱ्याची झुळूक यायला लागलेली आहे. हा कंटाळलेला आहे, जमलेला भागलेला आहे कोणतरी जीव, आणि त्या जीवानं काय करावं तर या वाऱ्याचा अनुभव घ्यावा. त्यात अमृताची गोडी आहे आणि त्यामध्ये सुस्वर सुद्धा जोडलेले आहेत, त्यामध्ये सुगंध आहे आणि तो वारा मंद आहे. इतकी सगळ्या गोष्टी माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये बघायला मिळेल. जर त्रासला असाल संसारानं आणि फार उकाळा होत असेल संसाराचा, म्हणजे संसाराच्या उष्णतेमुळे, प्रपंचाच्या दगदगीमुळे, तर विसाव्याला जायचं असेल, तर मलयगिरीचा सुगंधाने वारा घ्यायचा असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये प्रवेश करा, असं माऊली बोलतात. आपल्याला जर खरंच शांतीचा अनुभव घ्यायचा असेल, जर सुस्वराचा संगीताचा अनुभव घ्यायचा असेल, तर ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही वाकून बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात लागेल. तरी स्पर्शे सर्वांग निवी, तो वारा कसा आहे बघा, सगळ्या अंगाला स्पर्श करतो, स्पर्शानं तो शांत करेल. दुसरं, स्वादे जिव्हे नाचवे, जो स्वाद आहे ना अमृताचा, जिव्हा अशी नाचायला लागेल. कशामुळे? त्या स्वादामुळे. तेवीच काना करवी म्हणवी बाप माझा, कान सुद्धा म्हणायला लागतील की सुखाची गोळी त्यांना लागेल, त्यांना विषय सुखाची इच्छाच निघून जाईल. 3 इंद्रिय महत्त्वाची यामध्ये सांगितलेली आहेत बघा. एक म्हणजे स्पर्श, म्हणजे आपली जी त्वचा आहे त्या त्वचेचं जे इंद्रिय आहे ज्ञानेंद्रिय. दुसरे आहे स्वाद म्हणजे जिव्हा, जिव्हा हे दुसरं इंद्रिय सांगितलं. आणि तिसरं कान. या 3 इंद्रियांना तुम्ही सुखदायी अशी स्थिती माझ्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासामुळे निर्माण होईल असं माऊली बोलतात. तरी स्पर्शे सर्वांगे निव्ही, कानांना धन्यता प्राप्त करेल, जिभेला स्वाद प्राप्त होईल, आणि 3 इंद्रिय आहेत एकाच वेळी शांत होतील. असे एकाच वेळी शांत होत नाहीत इंद्रिय, प्रत्येक इंद्रियाला प्रत्येक गोष्ट वेगवेगळी पुरवावी लागते. पण एक अध्यात्मशास्त्र असं आहे की सगळ्या इंद्रियांचं एकाच वेळी पूर्तता करतं. आपण नाम घ्यायला लागलो ना की सगळ्या इंद्रिय शांत होतात, सगळी इंद्रिय. असा कुठला आहे एखादी गोष्ट विषयातली 5 विषय 5 वेगवेगळे अनुभव देतात, आणि ते 5 वेगवेगळ्या पद्धतीनं सेवन करावे लागतात. म्हणजे जर खायचा पदार्थ असेल ना तर तो जिभेलाच फक्त आनंद देतो, कानाला देत नाही, कानाला छान वाटत नाही. आपण खायला लागलो तर, एखादं संगीत चांगलं ऐकायला लागलो तर त्याला डोळ्याला त्याचा चांगला आनंद होत नाही, कानालाच आनंद होतो. आणि डोळ्याने एखादं चांगलं सौंदर्य पाहायला लागलो तर त्याचा कानाला किंवा जिभेला काहीच कळत नाही. किती आहे बघा, एक विषय एकाच ठिकाणी. पण हा विषय इथला जो आहे माऊली बोलतात हा 3 इंद्रियांना तृप्त करणारा विषय आहे, त्यामुळे सगळ्यांची गोडी ते भागवू शकतात. तरी स्पर्शे सर्वांग निववी आणि स्वादे जिवे ते नाचवी, तेवीची काना करवी म्हणवी बाप माझा. बाप मामा याचा अर्थ होतो की मला धन्यता वाटेल, कानांना धन्यता वाटेल असं वर्णन केलेलं आहे. मग ही धन्यता आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये अनुभवायला येईल. तैसे कथेची ये ऐकणे, ही कथा जी आहे तर मी सांगायला निघालोय पुढचा जो ज्ञान कर्मसन्यास योग आता सांगणार आहे 5व्या अध्यायामध्ये. ती कथा फार सुंदर आहे. एक श्रवणाशी होय पारणे, सगळी जी कानाची तृप्ती होईल तुमची, म्हणजे त्रासाशिवाय पुढे म्हणतात रोग आणि संसार दुःख मिळवणे विकृती विन संसार दुःख सुद्धा जाईल. ही जर कथा तुम्ही शांतपणाने ऐकली, कथा शब्दाचा अर्थ ह्यातलं तत्वज्ञान तुम्ही शांतपणाने अभ्यासलं तर अगदीच तसे या गीता कथेच्या ऐकण्याने होणार आहे. एक तर कानाला पुष्कळ दिवसाचे उपोषण सोडल्याचे समाधान होईल. आजपर्यंत असलं काय कानाला कधी ऐकायलाच मिळालं नव्हतं, आणि बरं झालं गीता ज्ञानेश्वरी आपल्याला कानावर पडली म्हणतात. आणि पुढे म्हणतात की संसार दुःखाला मनातून निघून जाताना सुद्धा असंतुष्टता वाटणार नाही. वास्तविक जाताना इंद्रिय कशी करतात, आपला एक विषय जर सोडायचा झाला, म्हणजे चहा जर नको घ्यायचा नाही, त्यावेळी आपली इंद्रिय काय करत असतात बघा, अगदी त्रास देतात आतमध्ये. चहा पी म्हणतात, तुझी वेळ झालेली आहे चहाची, प्यायलाच पाहिजे. पण आपण समजा त्या इंद्रियाला दिलं नाही तर इंद्रिय कसं खवळते बघा. पण इथं माऊली काय म्हणतात,
इंद्रियांना आनंद होईल ते विषय सोडताना. काय उलट सगळं आहे. इंद्रियांना आनंद होणार आहे विषय सोडताना. असं कुठलंच इंद्रिय नाही की जे विषयाला सोडून राहील आणि आनंद वाटेल. आपण इंद्रिय निग्रह म्हणून एखादी गोष्ट करतो, पण इंद्रिय तृप्त होतील, त्यांना आनंद होईल अशी गोष्टच नाही. म्हणून म्हणतात त्रासाशिवाय तुम्हाला संसार दुःखाचं समूळ उच्चाटन होईल. समूळ शब्द जो वापरलाय ना तो अज्ञान म्हणून शब्द वापरलाय. मूळ काय आहे? अज्ञान. आणि समूळ उच्चाटन म्हणजे अज्ञानात, म्हणजे कारणासह कार्याची निवृत्ती, म्हणून त्याला समूळ निवृत्ती शब्द वापरलेला आहे. हे समूळ जाईल, कारणासह कार्याची निवृत्ती होईल. आणि जे प्रपंचाचं रडगाणं ऐकून कान जे त्रासलेले आहेत ना ते ज्ञानेश्वरी ऐकून तृप्त होतील म्हणतात. ते कानाचं पारणं फिटेल. म्हणजे कान आपण म्हणतोय माझे कान जेवायला मिळाले, पण कान अजूनही अतृप्त असतात. अजूनही कानाला ऐकावंसं वाटतंय की नाही? आत्ता ऐकलं, तासाभरानंतर परत ऐकावंसं वाटतंय आपल्याला. का ऐकावंसं वाटतंय? तर मगाचं ऐकलेलं अपुरं होतं म्हणून. पण माऊली म्हणतात जर तुम्ही ज्ञानेश्वरी गीता ऐकली ना तर तुम्हाला ऐकण्याचा संवेदनाच जातील. आता काय ऐकण्यासारखं नकोच, इतका तृप्तता कानानं अनुभवता येईल. हे वर्णन स्पष्टीकरण देताना माझी वाणीसुद्धा कमी पडते बरं का. इतकं स्पष्टीकरण आहे, पण सांगता येत नाही आपल्याला ते आतमध्ये नेमकं कसं होतं. संसार दुःखाची बोळवण होते म्हणतात. हे संसार दुःख मुळातूनच निघून जातं, इतकं त्यामध्ये शक्य आहे. हे कथेचे ये ऐकणे एक श्रवणाशी होय पारणे, आणि संसार दुःख मिळवणे विकृती विन, कुठल्याही प्रकारची विकृती न होता संसार दुःख निघून जाईल. एक सुंदर आणखीन होई बघा, प्रसिद्ध वैरी आहे. जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे, रोग जाये दूध साखरे तरी निंब का प्यावा. किती सुंदर उभी आहे बघा. जरी मंत्रेची वैरी मरे, पूर्वी जे मंत्र असायचे प्रसिद्ध, तो मंत्र असा उच्चारला की ते वैरी निघून जायचे, वैर्यांचं उच्चाटन व्हायचा. जो आपला वैरी आहे त्याच्या पुढ्यात तो मंत्र जर म्हटला तर त्याचं उच्चाटन व्हायचं वैर्याचं. अशी पूर्वीची पद्धत सांगितली आहे. मग जर मंत्रानं वैरी म्हणत असेल तर उगीच कमरेला तलवारी का बांधाव्यात? माऊली म्हणतात का वाया का बांधावी कटारे. कटारे म्हणजे तलवार, वाया का बांधावी कटारे. दुसरा दृष्टांत, रोग जाये दूध साखरे, दूध आणि साखर घेऊन जर रोग जात असेल तर निंब का प्यावा. उगीच कशाला अडचणीचं, एवढ्या अडचणीची शास्त्र, कठीण कठीण शब्दात असलेले सिद्धांत का वाचत बसता? मी एवढ्या सोप्या भाषेमध्ये दूध साखर घालून ओव्या तुम्हाला द्यायला लागलो तरी त्याचं सेवन का करत नाही सा? परिणाम तोच, जो लिंब पिऊन परिणाम होणार आहे, जो रोग निंब पिऊन जाणार आहे, तोच रोग मी दिलेल्या दूध साखरेने जात असेल तर तुम्ही दूध साखरेचं सेवन का करत नाही? आणि दूध साखर शब्दाचा अर्थ आहे माझ्या ओव्या. मी दिलेलं हे जे तत्वज्ञान मांडलेलं गीतेचं तत्वज्ञान जे आहे, हे गीतेचं तत्वज्ञान हे साखरेचं आणि दुधाचं मिश्रण आहे, आणि ते तुमच्यासाठी मी तयार करून दिलेलं आहे. तुम्ही त्याचं सेवन करा. त्यासाठी लिंब प्यायला जाऊ नका. लिंब म्हणजे अवघड अवघड साधना करत बसू नका. सोप्या सोप्या भाषेमध्ये ही ज्ञानेश्वरी दिलेली आहे. जरी मंत्रेची वैरी मरे तरी वायाची का बांधावी कटारे. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या ज्या आहेत त्या मंत्राचं काम करतात, म्हणून त्यांचं श्रवण चिंतन मननाने काय होतं, काम क्रोधादी विकार सुद्धा जातात. इथं म्हणतात ना रोग निघून जातो. कुठला रोग निघून जातो? कुठला रोग आहे आम्हाला? तर आतला रोग आहे. आमच्याकडे जे 5-6 शत्रू आतमध्ये बसलेत, दडू मारून बसलेले आहेत ना, ह्या ह्या ओव्यांच्या उच्चारानं ते शत्रू निघून जातील बाहेर. सतत ओव्यांचं पठण करावं. हळूहळू ज्ञानेश्वरी कधी वाचू नये. मनातल्या मनात कधी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू नये. अशा जोरदार अशा म्हणजे आपल्याला ऐकू येतील की मला दुसऱ्यांना डिस्टर्ब होणार नाही अशा पद्धतीनेच ओवींचं वाचन व्हावं. म्हणजे जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी काठारे, रोग जाये दूध साखरे तरी निंब का प्यावा. त्याला एक लयबद्धता आणि ताल आहे. त्या तालेत असं जर ज्ञानेश्वरीच्या ओव्या आपण वाचायला लागलो तर त्याचा परिणाम आपल्यावरती होतो, चित्तावरती संस्कार होतात. म्हणून ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला ऐकू येईल इतक्या तरी मोठ्या आवाजात वाचलं पाहिजे. दुसऱ्यांना डिस्टर्ब होत नसेल तर आरामात. ही पद्धत आता पारायणामध्ये आपल्याला बघायला मिळते. सांप्रदायिक पारायण असतात ना, त्यामध्ये ती लयबद्धता ठेवलेली आहे बघा. ती लयबद्धता ऐकायला आपल्याला मिळते. परमपूज्य साखरे महाराज, केसर महाराज साखरे यांनी सुद्धा एक रेकॉर्डेड केलेली ज्ञानेश्वरी आहे की त्यांच्या आवाजात त्यांनी ती ज्ञानेश्वरी वाचलेली आहे. तेही सुद्धा रेकॉर्ड आपल्याकडे आहे, कुठंतरी उपलब्ध आहे यूट्यूबला वगैरे. त्यावरती सुद्धा कशी वाचलेली आहे, त्याला एक गेयता आहे. आणि त्या गेयतेप्रमाणे जर ज्ञानेश्वरी वाचली तर ते मंत्रासारखं काम करतात. मंत्रच आहे त्यामध्ये.
10व्या अध्यायामध्ये ओव्या आहेत ना, नमो उषेद बोध विदग्धा विद्यारविंद प्रमदा परा प्रमे प्रमदा विलासया नमो संसार तम सूर्या गुरूंच्याबद्दल वापरलेल्या आहेत. पहिल्या 15 ओव्या आहेत, आपण नेहमी वाचनात ठेवाव्यात. त्या पहिल्या 15 ओव्या ज्या आहेत ना, त्या 10व्या अध्यायामधल्या त्या नेहमी वाचनात ठेवाव्या. किंवा 12व्या अध्यायामधल्या पहिल्या 9 ओव्या आहेत, श्री गुरूंचं वर्णन करणाऱ्या आहेत, अभ्यासून बघाव्यात जाणकारांनी. श्री गुरु आहेत कसे नेमके याचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. शांतपणे जर त्याचा अभ्यास केला तर श्री गुरूंची ओळख होईल त्यामुळे आपल्याला. पण ती ओळख आहेच, पण असं म्हणतात, ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या नावाचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं, ज्ञानेश्वरीतली मंत्रविद्या. आणि त्यांनी अशा ओव्या काढून बाजूला दिलेल्या आहेत. आणि प्रत्येक रोगावर, मूळ व्याधावर ह्या 5 ओव्या नेहमी वाचाव्यात, कंबरदुखीवरती ह्या 5 ओव्या वाचाव्यात, अशा ओव्या काढून दिलेल्या आहेत. आणि काही जण म्हणतात की यांचे आम्हाला अनुभव यायला लागलेत, म्हणून ते म्हणतात हे मंत्र आहेत माझे. मंत्रेची वैरी म्हणे ते वाया का बांधावी काटारे. कशाला अडचणीच्या शास्त्रामध्ये लक्ष घालायला जाता, किंवा वेगवेगळी योगादी साधनं कशाला करता मोक्षासाठी. तिथं मोक्ष लगेच तात्काळ उपलब्ध आहे. आणि तोही कसा, गोड. गोड म्हणजे साखरेचं आणि दुधाचं ते मिश्रण आहे, त्यासाठी लिंब दिलेला नाही मी, म्हणून त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. थोडंसं आपण संपवा लागलोय, पण संपेल असं वाटत नाही, वेळ संपलेला आहे, त्यामुळे आपल्याला थांबावं लागतं. पुढच्या चिंतनामध्ये आपण शेवटच्याचा आपण करूया. हा 4थ्या अध्यायाचा शेवटच व्हायला लागलेला आहे, 4-5 ओव्या राहिलेल्या आहेत, आपण नंतरच्या याच्यामध्ये पाहूया त्या. पुंडलिक वरदारी विठ्ठल.